देव्हाऱ्याच्या अगदी समोर तिजोरी नसावी. देव्हाऱ्यास ड्रॉवर असल्यास त्यात फक्त पूजा साहित्य ठेवावे. पैसे साठवण्यासाठी त्याचा उपयोग करू नये. स्वतंत्र देवघर असल्यास त्याला उंबरठा असावा. त्यातील देव्हारा शक्यतो जमिनीवरच असावा, जेणेकरून पूजेला बसणारी व्यक्ती व्यवस्थित जमिनीवर बसून पूजा करू शकेल. देवघरात प्राणी, पक्षी, रामायण महाभारतातील युद्धप्रसंग इत्यादींचे फोटो असू नयेत. तसेच देवघरात मृत व्यक्तींचे फोटो लावून त्यांची पूजा करू नये. त्यामुळे मृत व्यक्ती सद्गतीपासून वंचित राहतो व त्याचा शाप घराण्याला लागतो. देव्हाऱ्यात पितरांचे टाक असू नयेत. देव्हाऱ्यात फक्त कुलदैवत तथा उच्च श्रेणीच्या देवतांना स्थान असावे. कनिष्ठ देवतांना असू नये, जसे की मुंजा, म्हसोबा, पीर इत्यादी. त्यामुळे बाकीचे देव काम करत नाहीत. देव्हाऱ्यात कमीत कमी देवमूर्ती अथवा फोटो असावेत. देव्हाऱ्यात देव एकमेकास पाहत आहेत असे ठेवू नयेत. एकाच देवाच्या 2 मूर्त्या अथवा प्रतिमा असू नयेत. त्याचबरोबर 2 शिवलिंग, शाळीग्राम, चक्रांक आणि शंख असू नये.